पावसाळा आला की सगळेच फ्रेश आणि आनंदी दिसतात। या दिवसात सर्वांना चटपटीत आणि मसालेदार पदार्थ खाण्याची क्रेविंग चढते। पण असं असलं तरी हा पावसाळा येतो तो अनेक आजार घेऊनच। त्यामुळे पावसाळ्याच्या या दिवसात योग्य आहार घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं, कारण या दिवसात पचनक्रिया मंद झालेली असते। तसेच पावसाळ्यात दूषित अन्न आणि पाण्यामुळे जुलाब, अतिसार, कावीळ असे अनेक आजार डोकेवर काढू लागतात। त्यामुळे पावसाळ्यातील आहार परिपूर्ण असणं आवश्यक असतं। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पावसाळा आणि त्यातील आहार यावरच आहे। आता पाहूयात पावसाळ्यात काय खावं आणि काय खाऊ नये। मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा। पावसाळ्यात गरमागरम भजी, समोसे, वडे असे पदार्थ खाण्याची इच्छा सर्वांनाच होते। म्हणजेच बरेच जण मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाण्याकडे अधिक वळतात। पण पावसाळ्यात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या तक्रारी उद्भवतात। खरं तर पावसाळ्यात शरीराची मेटाबॉलिझम क्रिया मंदावते, त्यामुळे या दिवसात पोटाचे विकार जाणवू शकतात। म्हणूनच पावसाळा आला की मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणं बंद करा। तसेच हिरव्या पालेभाज्या सुद्धा टाळा। हिरव्या पालेभाज्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात, त्यामुळे तज्ञ कायमच हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात। पण पावसाळ्यात तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाणं टाळलं पाहिजे। यामागचं कारण म्हणजे या दिवसात आर्द्रता वाढल्याने हिरव्या पालेभाज्या या लवकर खराब होतात। तसेच ऋतूतील ओलाव्यामुळे झाडे जंतूंसाठी रिप्रोडक्शनचं ठिकाण बनतात। त्यामुळे या दिवसात कोबी, फ्लॉवर तसेच हिरव्या पालेभाज्या खाऊ नये। या व्यतिरिक्त मांसाहार करूच नये। मांसाहार हे पचनात जड असतं, त्यात पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते। त्यामुळे या दिवसात तुम्ही जर मांसाहार केला तर पचन अवघड होतं। त्यामुळे मटण, मासे खाणं टाळा। तर ताजे पदार्थ खा। पावसाळ्यातील वातावरण हे दमट असतं, अशा दिवसात माशांचा प्रादुर्भाव हा अधिक असतो। त्यामुळे उघड्यावरील पदार्थ, अस्वच्छ ठिकाणी बनवले जात असलेले पदार्थ खाणं टाळा। हे पदार्थ खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकता। त्यामुळे पावसाळ्यात घरात बनवले गेलेले ताजे पदार्थच खावे। तुम्ही मसाला चहा सुद्धा पिऊ शकता। पावसाळ्यात मसाला चहाचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्यायला हवा। याने शरीराला अनेक फायदे होतात। संसर्ग टाळण्यासाठी मसाला चहामध्ये दालचिनी, तुळस, आले, वेलची यांसारखे पदार्थ तुम्ही वापरायला हवेत। जेवणात मसाल्यांचा वापर करा। मसाल्यांमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात। त्यामुळे आहारात हळद, दालचिनी, काळी मिरी, लवंग सारख्या मसाल्यांचा वापर करा। याने पावसाळ्यातील संसर्गापासून बचाव होईल। तसेच उकळलेलं पाणी सुद्धा प्या। बऱ्याच जणांना स्वयंपाकघरातील नळाचं पाणी पिण्याची सवय असते, पण पावसाळ्यात असे करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं। पावसाळ्यात पाण्यामध्ये जंतूंचा संसर्ग लवकर होतो आणि उघड्या डोळ्यांना हे सहज दिसत नाही। तुम्ही जर हे दूषित पाणी पिलात तर तुम्हाला पोटात इन्फेक्शन, जुलाब, कावीळ असा संसर्ग होऊ शकतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।